क्रिस्ताच्या नावान तुमकां सोमेस्तांक बॉर्न अगेन इन जीसस क्राइस्ट म्हणजे आत्मिक चॅनलाक स्वागत मोगाचेनो आणि आयचो संदेश जावन आसा बुजवून या समाधान मोगाचेनो मनशान दिवच्या बुजवणेक आणि देवान दिवच्या बुजवणेक व्यत्यास आसा. कारण कितें म्हळ्यार जर तर एका व्यक्तीक देवान बुजोवन दिली वय जाल्यार या समाधान ताका देवान दिले वय जाल्यार ताचे जिवीत संवसारांत संतोषान भरलेले जावन आसा. कारण कितें म्हळ्यार देवान दिवचे समाधान ते दैवीक समाधान जावन आसा आणि ते यथार्थ जावन आसा. देखून मोगाचे न्हू देवाचे उतार आमकां अशें सांगता जोन बरयली सुवार्ता 14:27 वाक्या समाधान तुमचे थंय हांव दवरून वेता मुझे समाधान तुमकां दिता संवसार असले समाधान दिवंक शकना तुम्ही कंत काडची सोडा तुम्ही भियोवचे सोडा. ही जावन आसा सोम्याची उतर मोगाचे हे जावन आसा देवाचे उतर. कारण कितें म्हळ्यार सोमीक ह्या संवसारान कितें उलयला पळय ते जुवावन आपल्या सुवार्थान बरयला आणि अशें बरयला तुम्ही भियोवचे नाका तुम्ही कंत काडची सोडा. कितली अपूर्वायची उरता जर कशी ही उतरां आमच्या जिवितांत कार्य करचे जाल्यार आमी काय करचे मोगाचे न्हू आमी सोम्या जेजू क्रिस्त ते यथार्थ रितीन विश्वास दवरचे. कारण कितें म्हळ्यार देवाचे उतरां ते आमकां विश्वास आसा जाय. या वांजेलाचे उतरां प्रमाणे आमी चला जाय. देखून हेब्रेव बरयले पत्र 4:12 वाक्यात आमकां अशें वाचन मेळटा देवाचे उतर जिवे आनी क्रियात्मक ते खरे. मोगाचे न्हू देवाच्या उतराक जीव आसा. सोम्या जेजू क्रिस्तान उलयल्या हर एक उतराक जीव आसा. 2000 पयले ते उलयली उतरां आज पर्यंत ते काम करतात. कारण कितें म्हळ्यार ताका जीव आसा मोगाचे न्हू. देखून आमी जर तर सोम्या जेजू क्रिस्तान यथार्थ रितीन विश्वास दवरून ताज्या वांजेला प्रमाणे जेल्यार आमकां आमच्या जिवितांत आमकां पयले आमकां मेळचें जावन आसा समाधान. कारण कितें म्हळ्यार मुझे समाधान तुमकां दिता देवाचे समाधान दैवीक समाधान आमकां मेळटले आणि असले समाधान संवसार तुमकां दिवंक शकना. संवसाराच्या खंयच्याय मनशांच्यांनी दिवंक शकनातले समाधान देव आमकां दिता. ते समाधान आमच्या जिवितांत मेळायचे जाल्यार मोगाचे न्हू आमी काय करचें आमी पयले आमचे जिवीत संपूर्ण रितीन सोम्याक समर्पण दिवचें आणि ते जेजू क्रिस्तान मात्र साध्य. कारण कितें म्हळ्यार देवा दैवीक समाधान देवान मात्र साधी. तशेंच मोगाचे न्हू सोमी जेजू क्रिस्त देव जावन आसा आणि ताणे एका मनशाक समाधान दिले वय जाल्यार खंडीत जावन ताजे जिवीत संतोषान भरतले. आणि तशेंच मुखार अशें सांगता तुम्ही कंत करची नाका. देवाक पातयेवचे मनशाक कंत करची गरज ना. कारण कितें म्हळ्यार पेद्रून बरयले पयले पत्र 5:7 वाक्य अशें सांगता सगळो तुमचो हुस्को ताजेर सोडा कित्याक तोच तुमची जतन घेतलो. प्रेज द लॉर्ड. सोमी जेजू क्रिस्त आपल्या उतरांत अशें उलयता तुम्ही कंत करची सोडा. कारण कितें म्हळ्यार पेद्रू मुखार 5:7 वाक्यांत अशें बरयता सगळो तुमचो हुस्को ताजेर सोडा कित्याक तोच तुमची जतन घेतलो. प्रेज द लॉर्ड. कितली अपूर्वायची उतरां मोगाचे न्हू. ही उतरां आमच्या जिवितांत काम करचें वय जाल्यार आमी काय करचें आमी सोम्या जेजू क्रिस्त यथार्थ रितीन विश्वास दवरचें. आणि कितें ताज्या वांजेलांत आमकां बरयला पळय ताजे प्रमाणे आमी चला जाय पाळी जाय. कितलीय कश्ट जावन दी वांजेलाची उतरां त्या उतरां प्रमाणे आमी चला जाय. आमकां ती कश्ट जातात ती उतरां आमकां नाकात हे उतर मात्र आमकां पुरो म्हूण सांगचें न्ही. कारण कितें म्हळ्यार वांजेलांत बरयल्या हर एक उतराक आमी कालते जावन त्या उतरा प्रमाणे चल्ल्यार यथार्थ रितीन त्या उतरा प्रमाणे चल्ल्यार देवाच्या उतरांत बरयले समाधान संतोष आमकां खंडीत जावन आमच्या जिवितांत मेळटले. हालेलुया. आणि तशेंच मोगाचे न्हू कीर्तन 55:22 वाक्या तुझे ओझे सोरेस्पराचेर सोड आणि तो तुका सांबाळटलो. तुझे ओझे म्हळ्यार ओवूंक जायनातलेले. हालेलुया. आमच्या मनशांच्यान ओवूंक जायनातलेले आमी काय करचें सोम्याक आमी समर्पण दिवचें. सोम्या जेजू हे म्हाका जायना मुजेरचे हे कश्ट म्हाका मुखार वचूंक जायना म्हणून आमी धिमी आनी सोरेस्पर ते मागणे केल्यार खंडीत जावन तो तुका सांबाळटलो. हे जावन आसा देवाचे उतर. आणि देवाचे उतर काय म्हळ्यार देवाचे उतर जिवे जावन आसा आणि क्रियात्मक ते काम करतात. ते आतांगी देवाचे उतर काम करता कारण ताका जीव आसा.
ಹಾಲೆಲೂಯಾ. देखून मग कीर्तन 37 कीर्तन 5 वाक्य. तुझी वाट सोरेस्परदर्शी परती ताजेर विश्वास दवर आणि तो सगळे करतलो. आम्ही घाले करते आमची वाट सोरेस्परदे परती. आम्ही संसाराच्या वाटेने आम्ही वसो नसो मगाच्यानं. देवाच्या वाटेने आम्ही वसाजे. देवाच्या उतर प्रमाणे आम्ही वसाजे मगाच्यानं. आमची वाट संसारात आणून देवात टर्न करीजे. हालेलुया. देवात टर्न करचे म्हळ्यार देवाच्या उतर प्रमाणे आम्ही चलाचे. देखून मगाच्यानं देवानं पहिल्यान पहिले देवाचे उतर दिले मोइशेकडे. सिनाई पर्वतार देवान घाले गेले मोइशे मुखांतर आपले उतर ताने लोकांक दिले, आपले उपदेश दिले. आणि घाले गेले म्हळ्यार आमकां जोशवांत वाचूंक मेळटा. ताजे उतरा प्रमाणे आम्ही चलाचे. ताज्या उतराच्या वाटेन आम्ही चलाचे. आणि आता जर तर आम्ही ताज्या उतरा प्रमाणे चल्ल्यार आम्ही ताचेर विश्वास दवर आणि तो सगळे करतलो. तो सगळे म्हळ्यार न्याय नीत. जर तर आमकां या संवसारात न्याय मेळना जाल्यार आम्ही कोणा लागीं वचचे. आम्ही न्याय मेळना जाल्यार आम्ही कोणा लागीं वचचे. आम्ही सोम्या लागीं वचचे. कारण ताजे कडेन न्याय आसा. जर तर आमकां संवसारांत नीत मेळना जाल्यार आम्ही कोणा कडेन वचचे. सोम्यात वचचे. ताजे कडेन नीत आसा. देखून मगाच्यानं आम्ही न्याय सुकोवन वचो. आम्ही नीत सुकोवन वचो. जर तर आम्ही न्यायात आसल्यार जर तर आम्ही नितींत आसल्यार खंडीत जावन सोरेस्पर स्वामी जेजू ख्रिस्त आमच्या जिवितांत नीत आणि न्याय करतलो. आणि आम्ही घाले गरजे ते तुम्ही वाचीजे मगाच्यानं 37 कीर्तन कशें बरयता. आम्ही राग क्रोध ते सगळं आम्ही सोडीचे. आणि उसांबळ जावन वचो. आम्ही थंड रावाचे. आमचे सुख ना देवा. आम्ही अन्याय करू ना देवा. हांव तुझ्या उतरा प्रमाणे चल्ला देवा. म्हाका या कष्टांतले म्हाका न्याय म्हाका नीत दी म्हण आम्ही मागणे केल्यार खंडीत जावन स्वामी जेजू ख्रिस्त तुमच्या जिवितांत न्याय आनी नीत करतलो. कारण कितें म्हळ्यार ताजे उतर जिवे आनी क्रियात्मक जावन आसा. तो आजय आमच्या मुखार जिवनचो देव जावन आसा. आणि आम्ही कोण जेजू ते विश्वास दवरता पळय ती जिवंत देवाची भुरगीं जावन आसा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देखून तुम्ही खंयचीय खंत करची नाका. हो म्हजो संदेश आयकतलो कोणी जावन दी खंयच्या देशांत जावन दी खंयच्या राष्ट्रांनी जावन दी खंयच्या संवसाराच्या खंयच्या कोणशांनी जावन दी एक तुमकां सांगता तुम्ही खंत करची नाका. तुम्ही काले करचय. तुम्ही इतले करा तुम्ही सोम्याच्या उतरा प्रमाणे जियेचय चलाचय. जर तर एक व्यक्ती सोम्या जेजू ख्रिस्ताक यथार्थ रीतीन आपलो संत रक्षक म्हणून स्वीकार करून सोमी जेजू ख्रिस्त सोडून आमच्या जिवितांत दुसरो देव आसो नसो. या दुसरो कोणसोय मध्यस्थ ना. आमकां दुसरे खंयचोय मध्यस्थ ना. आमकां आसो स्वामी जेजू ख्रिस्त मात्र. आणि त्या सोम्या जेजू ख्रिस्ताचे समाधान या संतोष हालेलुया ताजे तर आमकां बुजोवन मेळा जाल्यार आमी काले करचय ताजे उतर प्रमाणे चलाचय. आणि कितें देवान आमकां बसयला पळय ते खंडीत जावन आमच्या जिवितांत जाता. हालेलुया. तशेंच मातेवान बरयल्ली सुवार्ता 6 अध्याय 25 वाक्य. देखून हांव तुमकां सांगता तुमच्या जीवाक कितें खावचे आणि तुमच्या कुडीक कितें न्हेसचे पांगरचे म्हणून लेखावर तो हुस्को तुमकां नाका. कितली बुजवण्याची अपूर्वाची उतर मगाच्या. स्वामी जेजू ख्रिस्त मातेवान बरयल्ल्या सुवार्तेंत 6 अध्यायांत 25 वाक्य ताका सत्मोंतल्याक आणि ताचो पाटलाव करतल्याक ताणें सांगचे सगळ्या संवसारा बसत न्ही. सोम्याची उतरां ताका सत्मोन ताच्या उतरा प्रमाणे चलच्या मनशाक मात्र. जर तर एका व्यक्तीक सोम्याची ओळख ना ताणे काले घेचे खरी ओळख सोम्याची ताणे कांगेचे. या वांज्याला मुखान ताणे कांगेचे. आणि स्वामी जेजू ख्रिस्त आमच्या पासोत आमच्या पातका पासोत कुर्सार मेला आणि तिसऱ्या दिसा उपरांत जीवन जाला म्हणून यथार्थ रीतीन ताणे पातयेचे. आणि पातयेवन ताच्या उतरा प्रमाणे चलचे व्यक्तीक जेजू अशें सांगता देखून हांव तुमकां सांगता तुमचे जिवा कितें खावचे. हालेलुया. काले जावन दी कितले बरागाला येवन दी या खंयचे कश्ट येवन दी ताज्या घरा काना कुणे आसचे ना. हे जावन आसा सत्य. सोम्या जेजू ख्रिस्ताचे विश्वास दवरल्या मनशाक पाव खंयचे येवन दी काले काश्ट येवन दी कश्ट येवन दी भूकंप येवन दी बरागाला येवन दी ताज्या घरा जेवणाक खावंक काय उणे आसचे ना. आणि तुमचे कुडीक कितें न्हेसचे पांगरचे तुमचे कुडीक जावन न्हेसचे कितें पांगरचे म्हणून तुम्ही लेखावर तो हुस्को करचो नाका. कारण तो सांबाळतालो. रसल्या देवाक पसंत करता मगाच्या. मात्र एक आमी करीचे त्या रसल्या देवाक आमी ताचो उपकार पडीचे. आणि त्या रसल्या देवाक मात्र आमी पळयचे. या संवसारांत आसलेल्या देवा लागीं येचे नाका.
या संसारांत मनीस आपूण देव म्हणून सांगून या आपूण देवासारखं म्हणून सांगल्यार ताच्या लागी आमची गरजच ना. आम्ही काय करतोय, आम्ही रसल्या देवा लागी गेल्यार खंडीत जावन तो आमकां सांबाळटलो आणि आमकां पोसतलो. हे जावन सोम्याचे वागदान. देखून मगाचे न्हू तशेंच ज्ञानोक्ती या मान्य 16 वाक्या तुझे काम सरस्वतीच्या आधीन कर आणि तुझे येवजणे सफळ जातल्यो. प्रेज द लॉर्ड. तुझे काम सरस्वतीच्या आधीन कर. तू कंचे काम करताय या मुखार तुका कंचे काम करी जाई. तू एक आले करी जाई सरस्वतीच्या आधीन सोम्या तुत्तू चलय म्हाका जायना. कारण आणि मुखार अशें बरयला तुझे येवजणे सफळ जातल्यो. आम्ही करचे काम या नीती प्रमाणे न्याय प्रमाणे देवाच्या उतरा प्रमाणे असा वय जाल्यार खंडीत जावन सफळ जातले. मगाचे ही म्हजी उतरां नाही, ही देवाची उतरां. आणि पहिले सांगल्या बरी देवाची उतरां की जीव आसा आणि क्रियात्मक ते काम आणि क्रियात्मक म्हळ्यार ते काम करता. मगाचे तशेंच मगाचे न्हू अक्रेक जावन कीर्तन 34 वाक्य. कीर्तन 34 वाक्य. नीतिवंत मनशाचेर येता ते कष्ट जायते आसात पूण त्या सगळ्यांतलो सरस्पर ताका निवारता. प्रेज द लॉर्ड. नीतिवंत मनशाचेर येतात ते कष्ट आसात. कष्ट ना म्हूण सांगना. सोम्यानी सांगला संसारचेर तुमकां संसारचेर कष्ट येतले पूण हांवें संसार तुमी भिवचे नाका, हांवें संसारचेर जैत वेला म्हणून. आमकां कष्ट हे वांजेल या देवाचे उतरा प्रमाणे चलच्या मनशाक कष्ट येना म्हणून सांगना. जर तर ते कष्ट आयल्यार देवाचे उतार सांगता त्या सगळ्यांतलो सरस्पर ताका निवारता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नीतिवंत मनशाचेर येता ते कष्ट. मोगाचें करेक्ट वासी जाय. वांजेल म्हळ्यार वाचताना आमी चीत दिवन आनी करेक्ट वाचल्यार मात तें आमकां समजता आनी आमच्या जिवितांत त्या वांजेलाचो अर्थ समजून आमकां मुखार वचूंक जाता. अशें बरयलां नीतिवंत मनशाचेर, नीत जाय मनशाचेर, या देवाच्या उतरा प्रमाणे चलच्या मनशाचेर, या दैवीक रितीन मागणी आनी जिवनच्या मनशातय, सोम्या जेजू ख्रिस्ताची मात्र विश्वास दवरच्या मनशातय येता ते कष्ट जायतेच आसात पूण त्या सगळ्यांतलो सरस्पर ताका निवारता. कारण कितें म्हळ्यार सक्कळ देवाच्या मुखार आसा. आमी सक्कळ देवाच्या मुखार आसा. मगाचेर हांव आतां एक रुमा भितर रावन व्हिडिओ काडल्यार ताजी दिश्ट म्हजे वयर आसा. कारण तो आत्म्या जीव देव जावन आसा. संसाराचे खंयच्या कोणशांनी असल्या खंयच्या कोणशांनी मनीस आसूं दी त्या मनशाचेर ताची दिश्ट आसा. कारण तो संसार रचतलो ताणें जावन आसा. संसार रचला वय जाल्यार त्या सगळ्या संसाराचेर सोम्याची दिश्ट आसा. हालेलुया. त्या सोम्याची दिश्ट आसा आनी आमचे कष्ट जावन दी, आमचे नश्ट जावन दी, आमचे रडणे जावन दी ताका आयकता. जर तर आम्ही नीतीन जियेल्यार आमचे आमी कश्टान आसल्यार तो सरस्पर देव, तो सोमी जेजू ख्रिस्त खंडीत जावन आमकां त्या कश्टांतून आमकां भायर हाडटलो. मगाचे हे जावन आसा सत. देखून मगाचे न्हू हांव पयले वय वाचल्या उतराक हांव तुमचे मुखार परतें वचूंक आशेता. सगलो तुमचो हुस्को ताचेर सोडा कित्याक तोच तुमची जतन घेता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मगाचे न्हू देखून आमी काय करचे, आमी ख्रिस्तीय जिवीत म्हळ्यार आमी क्रिस्त सांगाता जिवनचे जिवीत जावन आसा. क्रिस्तीय जिवीत म्हळ्यार आमकां क्रिस्त की जाय संसार की जाय म्हणून न्हय, आमकां क्रिस्त की जाय कशी जॉली की जाय म्हणून न्हय. आमकां होली क्रिश्चियनिटी इज द होली लायफ, नॉट अ जॉली लायफ. समजले तुमकां? क्रिस्तीय जिवीत म्हळ्यार क्रिस्ता सांगाता जिवनचे, सोम्या जेजू क्रिस्ता सांगाता जिवनचे. ते सोडून संसारात सक्कळ जॉली करून मागीर आख्रेक येवन सोम्याच्या पांयां पडून रडल्यार आमकां कसोय फायदो ना. देखून आमी काय करचय, आमी करेक्ट रितीन ताजे उतरा प्रमाणे चलोवन संसाराचे सक्कळ कोट्यो संख्येत भायर येवन नीती प्रमाणे चल्ल्यार खंडीत जावन आमचे मागणे सरस्व सोमी जेजू ख्रिस्त आयकतलो म्हण ह्या उतराचेर अर्थ जावन आसा. बॉर्न अगेन चॅनल एक उद्देश मगाच्या वांजेला प्रमाणे चलायचे, दुसरे खंयचेय न्हय. हे म्हाका देवान दिलें विजन जावन आसा, हे दर्शन जावन आसा. या दर्शना प्रमाणे हांवें चॅनल सुरू केलें मगाचे न्हू. आज बऱ्या रितीन हे चॅनल मुखार वचून आसा. हाका कारण सोमी जेजू ख्रिस्त आनी की चड देवाची उतरां हांव तुमच्या मुखार दिवंक आशेता मगाचे. आनी हांवें दिवची उतरां म्हजी उतरां न्हय, वांजेलान कितें बरयलां पळय ते मात्र सांगचे. म्हज्या विशयान बिलकुल सांगूंक वचना, ते म्हाका गरज ना. म्हाका म्हज्या विशयान सांगची गरजच ना. म्हाका सांगूंक आसची सोम्याच्या विशयान. कारण कितें जालें, होगला उलयतालो सोम्याचे म्हणून उतार सांगता. होगली काय उलयतालो ओडपण उलोवंक म्हाका आसा वय जाल्यार ती देवाची मात्र उलोवंक म्हाका आशे.
मुझेकडे काय ना मोगायचं, हांव एक साधारण मनीस, बट एक मुझेकडे असतो वांजेल असा पळय तो सदांच जावन आसा. आणि हांवें पातयें असो देव स्वामी जेजू क्रिस्त तो साधारण न्ही, तो भयंकर देव जावन आसा, ताका आसा ती म्हणलें खंयचेय ना. देखून मोगाचें न्हू, ही म्हजी उतरां आयकून या ताजे प्रमाणे जियोंक ते समाधान या बुजोवन तुमकां मेळत जाल्यार खंडीत जावन हांव आज तुमच्या पासून मागणी करता. आणि तुम्ही कांगे जाल्यार करता एक निर्धार, हांव तुज्या उतरा प्रमाणे जियेता, हांव तुज्या वांजेला प्रमाणे जियेता. आणि या वांजेलांत बरयली उतरां, या पवित्र पुस्तकांत बरयली उतरां म्हाका समजय म्हूण तुमी मागणी केले, खंडीत जावन देवाचो आत्मो तुमकां कुमो करतलो. देखून मोगाचें हांव मागणी करून हो म्हजो आयुश्य संदेश हांव हाका मुक्तो घेता. मोगाचें आमी मागणी करया. मोगाचें हालेलुया. थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस. हालेलुया, हालेलुया. बरगाम तुका सोम्या जेजू, होगळाप तुका सोम्या जेजू, महिमा तुका सोम्या जेजू, आराधन तुका सोम्या जेजू. हालेलुया. आमच्या पासत, आमच्या कष्टा पासत, हालेलुया, आम्ही संतोषान समाधान जीवनच्या पासत, हालेलुया, आमच्या हर एक गरजे पासत कुर्सार केलो. आणि त्या तुझ्या कुर्साच्या मरणावरी आमकां संसार आमकां समाधान, आणि तुझ्या कुर्साच्या मरणावरी आमकां देवाची खरी ओळख मेळटली. आम्ही तुका अरगां सोम्या मोगाळा बाबा, आयचो संदेश दिवंक तुवें म्हाका हो दीस फोव केल्ल्या पासून हांव तुका खातीर. हांव एक साधारण मनीस बाबा, हांव एक साधारण मनीस. हालेलुया. म्हाका खंयचेय सकत ना, एक म्हाका पातयेवच्या देवाक सकत आसा. आणि म्हजो संदेश आयकत जाल्यार हर एकल्याक हांव तुज्या हातान समर्पण दिता. हर एकल्याक कोणाच्या घरा समाधान ना, कोणाच्या घरा संतोष ना, आणि कोणाक खरी बुजोवन ना, जेजू क्रिस्ताच्या नावान ती बुजोवन संतोष समाधान तांचेवर येवन दी मागणी करता. सगळ्यांचे जिवीत संतोषान भरून मागणी, आणि यथार्थ रीती तुझ्या येण्यात एक दीस तुझे येणे आसा, ते येण्यात रावूंक तांकां सकत दी मागणी करता. तुझं वांजेल मात्र धर्म, दुसरे खंयचेय सोडून तुझ्या वांजेला प्रमाणे मात्र जियोंक तांकां सकत दी मागणी करता. तुका जावं माई बाबा, तुका जावं मागता. हालेलुया. हे मागणे तुझ्या एकल्याच पुता आमच्या सोम्या जेजू ख्रिस्त नावान मागून, सोम्या जेजू ख्रिस्त नावान मागून घेता बापा. आमेन, आमेन.